आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। संत महिपती महाराजांनी 250हून अधिक संतांचं चरित्र लिहिलं हे आपल्या राहुरी तालुक्याचं भूषण आहे। वारकरी संप्रदायातील संत मंडळींनी शांतता, समतेचा आणि पुरोगामी वाटचालीचा संदेश अगदी प्राचीन काळापासून दिला, असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय। राहुरी फॅक्टरी येथे सुरू असलेल्या श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान श्री क्षेत्र ताहराबाद यांच्या 59व्या अखंड फिरत्या नारळी सप्ताहास सोमवारी भेट दिली। प्रसंगी माजी मंत्री तनपुरे बोलत। प्रसंगी संत एकनाथ महाराज यांचे वंशज हरिभक्त पारायण योगीराज महाराज गोसावी यांचे सुसराव्य हरिकीर्तन संपन्न झालं। यावेळी संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे, प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे आदींसह भक्तगण उपस्थित होते। पुढे बोलताना माजी मंत्री तनपुरे म्हणाले की राहुरी फॅक्टरी येथे संत महिपती महाराजांची समाधी आपल्या राहुरी तालुक्यात असून निश्चितच ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत महिपती महाराज याचा अनेक संतांनी दिलेले विचार पुढे नेण्याचं काम आस्थागत सुरू आहे। यावेळी माजी मंत्री तनपुरे यांनी सप्ताह काल्याच्या बुंदी प्रसादासाठी 21 साखर पोते दिल्याबद्दल सप्ताह कमिटीकडून आभार मानण्यात आला। कीर्तनानंतर राहुरी तालुक्यातील विविध गावातून आलेल्या भाकरी, चपाती व आमटी प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते। राहुरी कारखाना परिसरामध्ये या सप्ताहाचं नियोजन मोठ्या थाटामाटामध्ये अत्यंत नियोजन पद्धतीनं या सप्ताहाचं या ठिकाणी नियोजन झालेलं आहे। आज आपल्या सर्वांना कीर्तनरूपी सेवा देण्याकरता हरिभक्तपरायण योगी महाराज योगीराज महाराज गोसावी यांनी आत्ताच आपल्या अमृतवाणीतून आपल्याला कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी दिलेली आहे। संत महिपती महाराजांचं कार्य, विविध संतांचं वाङ्मय, त्यांच्यावरचं काव्य हे महिपती महाराजांनी केलं। आपल्या तालुक्याचं खरं भूषण आहे। राहुरी तालुक्यामध्ये ताहराबादला महिपती महाराजांची समाधी आहे आणि तालुक्याचं भूषण असलेलं हे या ठिकाणी मोठे महान संत आपल्या तालुक्यामध्ये होऊन गेले। खरं तर हरिभक्तपरायण म्हणजे वारकरी संप्रदायाविषयी आपल्या सर्वांच्याच मनामध्ये एक जो काही वेगळा आदर आहे, ही जी काही परंपरा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची, संत तुकाराम महाराजांची, या परंपरेने हा वारकरी संप्रदाय खरं वाटचाल करतो। या सर्व संत मंडळींनी या वारकरी संप्रदायामध्ये शांततेचा, समतेचा आणि पुरोगामी वाटचालीचा संदेश अगदी प्राचीन काळापासून दिला। दुर्दैवाने महाराज मात्र अलीकडच्या काळामध्ये कधी कधी मोठा द्वेष पसरवण्याचं काम देखील आम्ही बघतो, पण कधीच संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, कधीही द्वेष कधी पसरवण्याचं काम त्यांच्या विचारात कधीच नाही। कुठलाही त्यांचा अभंग असेल, काय असेल, सातत्यानं मानवतेचा संदेश देणारा हा वारकरी संप्रदाय। अगदी आपण बघितलं, पसरलेला आपण म्हणतो त्याच्यामधलं जरी ओळी आपण बघितल्या, जे खराची व्यंकटी सांडू म्हणजे दुष्ट माणसांचा दुष्टपणा जाऊ, तया सत्कर्मी रती वाढव, माणसं नष्ट करा असं म्हटलं नाही, दुष्ट माणसांचा दुष्टपणा नष्ट जाऊ, त्यांना देखील सत्कर्माचं ओढ लागो असं सांगणारे आमचे संत वाङ्मय। पण मात्र द्वेष कधीही वारकरी संप्रदायाने पसरवला नाही। या मार्गाने ही चळवळ जाऊ नये ही सदिच्छा त्या ठिकाणी आहे। दुर्दैवाने आम्ही आजकाल काही ठिकाणी बघतो की कुठल्याच संतांना कधी सर्व मानवतेला एक समजून द्वेष कधी आपापसात करण्याचं कधीच कोणी सांगितलं। आणि हा विचार, संतांचा हा विचार पुढे रुजवावा यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हे जे कार्य होत आहे, त्यासाठी कायमच मी असेल, आमचे सर्व त्या ठिकाणी कुटुंबीय असतील, आणि कायम वारकरी संप्रदायाच्या कुठल्याही अडीअडचणीला आमच्या परीनं जे जे काही करणं शक्य होत असेल ते कायम करायचा प्रयत्न असून भविष्यात देखील कायम वारकरी संप्रदायाच्या पाठीमागे पुढे राहण्याची आपली धन्यवाद। आपण या ठिकाणी महाराज, आपण एवढ्या लांबून आपण एवढा वेळ या ठिकाणी दिला, आपलं या राहुरी तालुक्याच्या वतीने मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, थांबतो। धन्यवाद। जय हिंद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।